हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी 10 मार्क्स सोल्युशन घेऊन आली आहे. आज मी तुमच्यासोबत इन्स्ट्रुमेंटल मेथड ऑफ ॲनालिसिससाठी जे 10 मार्क्स साठी इम्पॉर्टंट असणारे हायली रिपिटेटिव्हली हायली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स शेअर करणार आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, तुम्हाला फ्युचरमध्ये भरपूर हेल्पफुल होणार आहे तुमच्या सेमेस्टर एक्झामिनेशनसाठी. सो गाईज, फर्स्ट क्वेश्चन आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. यावरती एक क्वेश्चन असतो, हा मोस्ट रिपिटेटिव्हली क्वेश्चन आहे. सेकंड वन इज फ्ल्युरोमेट्री जे इन्स्ट्रुमेंटेशन अप्लिकेशन आहे यावरती एक क्वेश्चन असतो, हा सुद्धा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. थर्ड वन आहे IR स्पेक्ट्रोस्कोपी. IR स्पेक्ट्रोस्कोपीवरती सुद्धा एक क्वेश्चन असतो फॉर 10 मार्क्स. देन फोर्थ इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे क्रोमॅटोग्राफी. याचे टाइप्स आणि प्रिन्सिपल्स विचारले जातात. बरेचदा जे काही बेसिक क्रोमॅटोग्राफी आहे लाईक ॲड्झॉर्प्शन, पार्टिशन, TLC पेपर, यामध्ये कंपॅरिझन केलं जातं फॉर 10 मार्क्स. आफ्टर दॅट फिफ्थ वन इज अ गॅस क्रोमॅटोग्राफी. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जो प्रिव्हियसली काही इयर्सपासून जे सेमेस्टर एक्झामिनेशन आहे त्यामध्ये रिपीटेडली विचारला जातो. अँड सिक्स्थ अँड लास्ट क्वेश्चन आहे दॅट इज HPLC, दॅट इज अ हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. हा 101% गॅरंटेड क्वेश्चन आहे, तुमच्या सेमेस्टरमध्ये येणार आहे. सो गाईज, हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर हेल्पफुल होणार आहे तुमच्या सेमेस्टर एक्झामिनेशनसाठी. जर तुम्ही 7 सेमिस्टर्समध्ये असणार तर हा व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्यासाठी, आणि जर नसणार तर तुम्ही त्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा जो 7 सेमिस्टरमध्ये आहे.